मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक, विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक। अंबरनाथच्या हेरम मंदिरात ड्रेस कोड लागू, फाटक्या जीन्स, स्कर्ट आणि असभ्य कपडे घालून मंदिरात येऊ नका, मंदिर समितीनं केलं भाविकांना आवाहन। पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरात माघी गणेशोत्सव, माघी गणेशोत्सवानिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई। बोरिवलीच्या संजय गांधी उद्यानात बिबट्या सफारी होणार सुरू, पालकमंत्री आशिष शेलार यांची माहिती। राज्यातील थंडी संपली, फेब्रुवारीपासूनच उन्हाच्या झळा, सरासरीपेक्षा जास्त तापमानाचा अंदाज। सातारा जिल्ह्यात पीक विमा योजनेत घोटाळा, जिल्हा कृषी विभागाच्या सतर्कतेमुळे डाव उधळला, पीक विमा योजनेचे 18,000 अर्ज बोगस। नौकांवर आता खलाशांना आधार कार्ड बाळगणं बंधनकारक, मत्स्य विकास मंत्री निलेश राणे यांचे आदेश, आजपासून राज्यात सर्व बंदरांवर नियम लागू। जळगावात आढळला गुएलिन बॅरे सिंड्रोमचा पहिला रुग्ण आढळतात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णावर उपचार सुरू। सोयाबीन खरेदीला 6 दिवसांची मुदतवाढ, 6 फेब्रुवारी 2025 पर्यंत खरेदी होणार, पणन मंत्री जयकुमार रावल यांचा निर्णय। अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी वेतन आणि प्रोत्साहन भत्त्यासह एकूण 239 कोटींना मंजुरी, तर पोषण आहारासाठी 41 कोटींची तरतूद, महिला आणि बालविकास विभागाचा निर्णय। तब्बल 63 वर्षांनंतर धुळे जिल्ह्याला मिळाले महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्णपदक, 86 किलो वजन गटामध्ये चंद्रशेखर गवळी यांनी पटकावले सुवर्णपदक। गार्डन आणि माय सिटी डोंबिवली केडीएमसी बस सेवा सुरू, अनेक वर्षांपासून बस सेवा सुरू व्हावी अशी नागरिकांची मागणी, शिवसेना आमदार राजेश मोरी यांनी केली पूर्ण। संतोष देशमुख यांचे कुटुंब 2 फेब्रुवारीला जाणार भगवानगडावर, महंत नामदेव शास्त्री यांची घेणार भेट, पुराव्यांची फाईल करणार सादर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।